जय श्री महाकाल. मित्रांनो, तर आज आपण निघणार आहोत, म्हणजे निघत आहोत उज्जैनला. माझ्यासोबत आहे महेश मोरे आणि सौरभ मुंदडा. सेलूतून आम्ही आता सकाळी 9 वाजता निघलेलो आहोत. बघूयात आपण सेलूतून किती वाजता पोहोचतो. आपल्या कारमध्ये जात आहोत आपण. हे सेलूचे आपले नूतन कॉलेज. हे आमच्या खाणीचा मारुती. हो, फुल करू लागेल आता. आम्ही दैफळ जवळ पोहोचलेलो आहोत. तळेगावपासून खाली उतरल्यावर दैफळ लागतंय. इथं आले आमदार धोंडीराम तांडा. आम्ही लोणारच्या सरोवर जवळ आलेलो. लोणार मार्गे आता मेहकरला जाणार इथून आम्ही. हे आता इथं लोणारचं सरोवर आलेलं आहे. हे आपल्याला दिसतंय मोबाईल मधून. आणि इथून दिंडी जात आहे लोणार मधून. तर आम्ही आता पोहोचलो सैलानी बाबाजवळ. तर रस्त्यामध्ये सैलानी लागल्यामुळे आम्ही म्हणलं आता चला सैलानी बाबाला जाऊ आणि बघूया. तिथं खूप त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे, सैलानीबद्दल. आणि इथं बोर्ड आहे सैलानी बाबाचा 18 किलोमीटरचा. रस्त्यात असल्यामुळे म्हणलं आता आलं सर बघू. सैलानी बाबा 17 किलोमीटर आहे. या ठिकाणी म्हणे की भूत अंगात असलं तर त्या ठिकाणी ते माणूस राहून जातोय. आणि खूप प्रसिद्ध म्हणजे आहे सैलानी बाबा. आणि आता आम्ही सैलानीच्या जवळ आलेलो आहे. आम्हाला आता खूप उत्सुकता वाटत आहे सैलानी बाबाला बघायची. कारण लहानपणीपासून खूप किस्से आम्ही ऐकले होते सैलानीबद्दल. तिथं म्हणजे असे भूतं पकडतात वगैरे आणि साखळीला बांधून ठेवलेले असतात भूतं. आम्ही आता सैलानीमध्ये आलो. त्या गावाचं नावच सैलानी आहे. तिकडे वाटतं तिकडे. पार्किंग तर इथं दाखवायला. कोणी म्हणते इकडे लावा पुढं बा नसन असते. सगळे ते चादर वगैरेचे दुकान आहेत. पाऊसच नको. पार्किंग नाही घाल सर.
काय भूताचे चित्र सगळे काढले तिथे. हे सगळे चादरचे दुकान आहेत नाही तर हे सैलानीला आलोत आम्ही. पाना मस्त गेलं ना. तिकडे बघ ना ती काय आहे. अहिल्याबाई होळकर किती मोठं आहे बिल्डिंग पलीकडं. आणि आता आम्ही बुलढाण्यामध्ये पोहोचलो. सैलानी बाबाच्या पाया पडल्या, तिथं भूतं वगैरे बघितले आम्ही आणि खूप डेंजर तिथं आमचा एक्सपिरियन्स राहिला. आणि आम्ही आता निघलो आहोत मलकापूरकडे बुलढाणा मार्गे. आणि हे बुलढाणा म्हणजे खूप डेव्हलप झालेलं दिसते. इथं पूर्ण डिवायडरवर यांनी म्हणजे स्टॅच्यू केले. तिथं ऑर्चिडचा स्टॅच्यू आहे. बुलढाण्याला इथं आम्ही पोहोचलो तर म्हणजे बुलढाणा डेव्हलप झालेलं आहे या ठिकाणी बघा. माता अण्णाभाऊ साठे संभाजी महाराजांचा स्टॅच्यू. आणि शिवसेना कार्यालय आलेलं आहे इथं. डेव्हलप झालेलं आहे इथं. संजय गायकवाड आमदार आहेत, त्यांचं ऑफिस आहे. भारी वीर शिवा काशीद स्मारक पूर्ण आहे म्हणजे ऐतिहासिक लुक देण्यात आलेलं आहे शहराला. जागोजागी म्हणजे महापुरुषांचे पुतळे उभारलेले आहेत आणि खूप सुंदर म्हणजे या ठिकाणी डेव्हलप झालेले आहे बुलढाणा. म्हणजे आपल्या इकडं परभणी डिस्ट्रिक्टमध्ये एवढं काही झालेलं नाही आहे, कारण इकडं खूप डेव्हलप झालेलं आहे आणि रोड पण यांचे खूप चांगले आहेत. आणि पूर्ण असं डिवायडरवर तर आम्ही इथं जेवणासाठी थांबलो. मलकापूरच्या जवळजवळ आलो होतो आम्ही. बुलटॉस आहे. आणि हे आता आम्ही मुक्ताईनगरमधून निघलो. मुक्ताईनगरच्या पुढे इथं पुलाचं काम चालू आहे नदीवर. झालं पुढं. वंचित
देव होते पण ते घेतले तसं. आणि आम्ही पोहोचलो आहोत आता MP मध्ये. इथे किल्ला आहे. बोल रे, काहीतरी बोल ना. आम्ही आता पुढे काय जात आहोत बोलू? पण रस्ताच बंद आहे. आता आम्हाला रस्ता चेंज करावा लागत आहे. बैगन आणि आता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. तिथं रूम केलेली आहे. तर बघा रूम 1500 रुपयामध्ये रूम दिलेली आहे. 2000 रुपये त्यांनी सांगितले होते. 1500 रुपयात फायनली ठरवली. किती घंटे लागले आपल्याला टोटल? पूर्ण आम्हाला इथपर्यंत यायला 8 घंटे लागले सेलूवरून. टोटल किती किलोमीटर झालं तर बघितलं त्याला? 400 किलोमीटर झाले जवळपास. ओंकारेश्वर आज आम्ही इथं थांबणार आणि उद्या सकाळी निघणार पाया पडायला. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आम्ही आता रूम सोडून निघलो ओंकारेश्वरचे दर्शन करण्यासाठी. आणि ओंकारेश्वर तीर्थ क्षेत्र इथं आलेलं आहे. हे आहे ओंकारेश्वर. लेफ्ट राईटला आहे आपला. राईटला आहे ना. त्रिशूल किती मस्त आहे. राईटला इकडे काय पाऊस सुरू झाला का? तर हे आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलोत आणि मंदिराकडे जात आहोत पायी पायी. हे आहे ओंकारेश्वर मंदिर. तर माझा शूटिंग काढू देत का नाही काय माहित. त्यामुळे इथं बघा इथे जहाजी. मला फोन घेऊन लागणार नाही, काय लागणार नाही ते सांगतो तुम्हाला.
हो हो तुम्ही जा रायगड. आणि हे ओंकारेश्वर मंदिराकडे आलोत आम्ही पाया पडण्यासाठी. आणि मंदिराकडे पाया पडण्यासाठीच आता हे रांग. चणे बिने होते इकडे खायला. चला. भाई आगे मजा भाई लाइन में आ रहा हूँ 10 मिनट मैं बताऊँगा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अथवा उदय काउंटर से हर हर महादेव. शीघ्र दर्शन कर सकते हैं. दर्शन करून आम्ही आत्ता बाहेर आलोत. खूप म्हणजे आम्हाला 4-5 घंटे लागले दर्शनाला आणि खूप गर्दा होता. आता आम्ही आलोत नर्मदा घाटवर बघण्यासाठी. दगडाचा असं बॅलन्स केलेलं आहे इथं.